सोलापूरच्या माळशिरसमधल्या मार्कडवाडीमध्ये मतदार मतपत्रिकेवरच्या मतदानावर ठाम आहेत। विधानसभा निवडणुकीतल्या मतदानावर शंका उपस्थित करत गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केलेली होती। प्रशासनाने मात्र ही मागणी फेटाळली आणि गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीमध्ये आता आपण बघू शकता की मी आता तिथं उभा आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आज सकाळपासून 8 वाजल्यानंतर आता मार्कडवाडीतील जे मतदार राजा आहे ते आता मोठ्या संख्येने बाहेर पडलेला आहे। बॅलेट पेपरवर मतदान करण्याचं जे गावकऱ्यांनी प्रक्रिया करणार असल्याचं ठाम असल्याचं आपल्याला सांगितलं होतं, परंतु फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणामध्ये या मार्कडवाडीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर ही बॅलेट पेटी आहे। या बॅलेट पेटीमध्ये आता मार्कडवाडीतील जे मतदार राजा आहे या बॅलेट पेपरमध्ये आपलं मतदान ते टाकणार आहेत। आपण पाहिलं तर आता एकीकडे मतदानाच्या बॅलेट पेपरवर जी प्रक्रिया सुरू करणार आहेत ते या ठिकाणी आता सुरू झालेली आहे। आपण पाहिलं तर जे काही नाव सही अंगठा या ठिकाणी मतदारांचं घेतलं जाईल आणि मतदार यानंतर ही चिठ्ठी घेऊन या बॅलेट पेपरमध्ये आपल्याला टाकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्याच आपण बघू शकतो हे 5 कंपार्टमेंटमध्ये सध्या आता ही मतदानाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आता आपण बघितलं मोठ्या संख्येने मतदार हे आता मत टाकण्यासाठी आता गाव मार्कडवाडीमध्ये आता आपल्याला उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने मतदार राजा हे आता मतपेटीमध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळते। जमावबंदी जरी असली तरी जमावबंदीला ये जुगारून हे मतदान करणार असल्याचं आता मतदार याच्यावर आपल्यावर ठाम असल्याचं यांनी मतदारांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। बॅलेट पेपरवर मतदान थोड्याच वेळात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन निखिल करंदीकर सर, माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस। हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय। योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत।